आज आपण घरगुती साहित्यात खूप असा पौष्टिक आणि अगदी झटपट होणारा असा हा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। अगदी वाटीभर बाजरीच्या पिठामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि त्याचबरोबर भरपूर अशा टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। चला तर मग रेसिपी बघूया। इथे आपण 1 वाटी बाजरीचे पीठ घेऊया आणि बाजरीचे पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचे किंवा ज्वारीचे सुद्धा घेऊ शकतात। आता हिवाळा आहे म्हणून मी बाजरीचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे, तर तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम होत नाही। तर अर्धी वाटी मी 1 वाटीसाठी रवा घेतलेला आहे। त्यानंतर आता अर्धी वाटी यामध्ये मी दही घेतलेला आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर ताक सुद्धा वापरू शकतात आणि तुम्हाला जर थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर दही तुम्ही टाकले नाही तरी चालेल। त्यानंतर 1.5 वाटी यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही आता बारीक रवा असेल तर तुम्हाला 1.25 वाटीच पाणी पुरेसं होईल। आता हा माझा रवा थोडा जाड होता त्यामुळे मला 1.5 वाटी पाणी पुरेसं झालेलं आहे। आता हे मिश्रण छान मस्त असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट हे मिश्रण मुरू द्यायचं आहे। तर रवा टाकल्यामुळे तो रवा छान मस्त फुलून येतो। तर बघा 5 ते 6 मिनिटानंतर मिश्रण छान मस्त आता आपलं मुरलेलं आहे। तर बघा मी कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवलेली आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकतात। 5-6 मिनिटं वाट नाही बघितली तरी चालेल। आता हा नाश्ता पौष्टिक होण्यासाठी आपण आवडीप्रमाणे याच्यात कुठल्याही भाज्या टाकू शकतात। मी इथं थोडासा टोमॅटो, थोडासा बारीक कट केलेला कांदा, गाजराचा खीस आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही पालक, मेथी सुद्धा टाकू शकतात, बीट सुद्धा टाकू शकतात। आता यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर इथं मी टाकलेली आहे। तर बघा लाल मिरची पावडर थोडीशी चिमूटभरच टाकली कारण की मी यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहे। तर बघा 1 ते 2 मिरच्या मी छान अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे आणि त्यासोबतच आलं आणि लसूण सुद्धा कुटून घेतलेला आहे। चवीपुरते मीठ घालून घेऊया। आता हा नाश्ता रुचकर होण्यासाठी तडका देऊन घेऊया। त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे आणि मोहरी टाकली आणि छान मस्त फुलू दिली। त्यानंतर आता 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं यामध्ये टाकून घेतले आणि हा कढीपत्ता या मिश्रणावरती छान ओतून घेतला। याने आपला हा नाश्ता खूपच रुचकर होतो। किंचित चिमूटभर हिंग सुद्धा टाकायचा, त्याने आपला हा नाश्ता पचायला हलका होतो। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेऊया। तर बघा आपला हा नाश्ता खूपच पौष्टिक होणार आहे कारण आपण यामध्ये पौष्टिक अशा भाज्या सुद्धा टाकलेल्या आहेत। नाश्ता जाळीदार होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेऊया। तर सोडा तुम्हाला टाकायचा नसेल तरी सुद्धा हा नाश्ता छानच होतो, पण थोडासा टाकला तर अजून छान होतो। जर तुम्हाला टाकायचा नसेल तर स्किप केला तरी चालेल। तुम्ही बघू शकता इथे की कन्सिस्टन्सी मी अशा प्रकारे ठेवलेली आहे, जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। या मिश्रणाचे तुम्ही अप्पे सुद्धा बनवू शकतात किंवा डोसे सुद्धा बनवू शकतात। आता इथे मी छान मस्त पॅनकेक बनवणार आहे। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले। तेल आता छान तापले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तडतडली, आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर तीळ टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला हा पॅनकेक छान मस्त रुचकर लागेल। जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये असं छान पसरवून घ्यायचं आहे। तर इथं मी 3 पळ्या बॅटर टाकलेला आहे जेणेकरून जास्त मोठा किंवा जास्त पातळ सुद्धा हा पॅनकेक होणार नाही। तर मी कढई माझी अशी पसरट होती त्यामध्येच मी केलेला आहे, तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकतात। तर बघा आता छान असं पसरवून झालेलं आहे आणि एक मध्यम आचेवरती आपल्याला हा 5 मिनिटं छान झाकण ठेवून शिजू द्यायचा आहे। मध्यम आणि लो वरतीच आपल्याला हा पॅनकेक शिजवून घ्यायचा आहे। गॅस मोठा केला तर तो जळतो आणि आतून कच्चा राहतो। आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे, आता बघून घेऊया। तर बघा वा मस्तच खूपच छान असा झालेला आहे आणि वरची साईड थोडीशी आपली सुकलेली आहे।
तर समजावं की हा आता दुसऱ्या साईडने परतायचा आहे। तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा हा मी असा परतून घेते। सगळ्या साईडच्या कळा अशा छान मोकळ्या करून घेते आणि नंतर दुसऱ्या साईडने याला उलटवून घेते। दुसरी साईड परतायच्या अगोदर मी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं, जेणेकरून हे सुद्धा छान मस्त खरपूस अशी भाजल्या जाईल। तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा वा खूपच छान मस्त जाळी अशी आपल्या याला पॅनकेकला पडलेली आहे आणि तीळ सुद्धा छान आपल्या पॅनकेकला लागलेली आहे। तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा एक 5 ते 7 मिनिट हा पॅनकेक छान मस्त आपण होऊ देऊया। 5 ते 7 मिनिटानंतर प्लेटमध्ये हा मी काढून घेतला। तर बघा किती छान मस्त असा हा पॅनकेक तयार आहे। तर अशाच प्रकारे सगळे पॅनकेक मी करून घेतले। तर माझे टोटल असे 3 पॅनकेक एका वाटीभर पिठामध्ये झालेत। तर असे हे आपले झटपट अतिशय पौष्टिक असे हे पॅनकेक तयार आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी तुम्ही बघितलं असेल अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, अगदी घरातल्या साहित्यात होईल अशीच आहे। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।